राजगुरुनगरमध्ये 10वीतील विद्यार्थी पुष्कर दिलीप शिंगाडे याच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ शहरात आज मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही राजगुरुनगरकर यांच्या वतीने हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला। 15 डिसेंबर रोजी सकाळी राजगुरुनगर येथील खाजगी शिकवणीत शिकणाऱ्या 16 वर्षीय पुष्कर शिंगाडे याची त्याच्याच वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याने गळा चिरून हत्या केली होती। या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं। या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी हुतात्मा राजगुरू स्मृती शिल्पापासून बाजारपेठ तहसीलदार कार्यालय मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, महिला आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। या घटनेचा निषेध करत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। त्यांच्या डोक्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात। त्यातनंच खऱ्या अर्थानं बाल गुन्हेगारी वाढलेली। गुन्हेगारी जगतातली काही लोक अशा पद्धतीचा या लोकांचा उपयोग करून घेतात। त्यांच्या मनामधली भीती काढतात। जा तुला काय करायचं ते कर, तू लहान आहेस, तुला काही फार शिक्षा होईल असं मला वाटत नाही। आणि मुलांनी अशा प्रकारच्या टोकाच्या भूमिका घ्यायला सुरुवात केली। ही एकच गोष्ट नाही, अनेक गुन्ह्यामध्ये बाल गुन्हेगार आपल्याला आढळलेले आहेत। संतोष जोंडकरचा जो खून झाला त्याच्यामध्ये 17 वयाचीच मुलं त्याला बकरे तोडतात अशा पद्धतीने तोडलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं। आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे हा इतका भयावह आहे की त्या आईबापांना काय वाटत असेल देव जाणे, पण इतकं भयानक कृत्य राजगुरूमध्ये घडावं। राजगुरुनगर हे शांततेचं शहर आहे। राजगुरुनगरची एक वेगळी प्रतिमा आहे। या प्रकारानं त्याला गालबोट लागलेली आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारचे पुढे होऊ नयेत याच्याकरता पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी। तर पोलीस प्रशासन केबिनमध्ये बसून जर शहराचा कारभार करणार असेल तर पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्या आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन गुन्हेगाराला योग्य ती सजा झाली पाहिजे। आज 17 वर्षाचा मुलगा हा काय लहान आहे असं मला वाटत नाही। अशा प्रकारची गुन्हेगारी करतो त्याला पूर्णपणानं समज आहे। त्यामुळं इतर गुन्हेगाराला लागतात तेच कायदे त्याला लागले पाहिजेत आणि त्याच्या प्रकारची सजा त्याला झाली पाहिजे। अशा प्रकारचा तपास पोलीस पथकानं करावा, पोलीस प्रशासनानं करावं, एवढीच आमची अपेक्षा। त्या निमित्ताने मुलगा हा खरं म्हणजे आदिवासी समाजाचा मुलगा। हे कुटुंब अनेक वर्ष या राजगुरू शहरामध्ये राहतं। मुलाच्या आजीनं ते ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलं हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि हे जे कुटुंब आहे हे खरं एक अजातशत्रू प्रकारचं अशा प्रकारचं कुटुंब आहे। आणि त्या कुटुंबामध्ये असं काही घडेल असं स्वप्नाला सुद्धा कुणाला वाटलं नव्हतं। दुर्दैवाने त्या कुटुंबावर अशी वेळ आलेली आहे। या सगळ्या प्रकारात या सगळ्या गोष्टींना सावरण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी ही भावपूर्ण संधी त्याला अर्पण करतो। आणि या सगळ्या घटनेचा मी तालुक्यातील जनतेच्या वतीनं निषेध करतो। अशा प्रकारची दुर्दैवी घटना परत होणार नाही याची दखल समाजानं आणि प्रशासनानं घ्यावी एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो। धन्यवाद।